सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्दसादी आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग 27. मी तुला आता माझ्याबरोबर जे काही बोललं आहेस ते मी काहीच सांगणार नाही, परंतु तू आता तुझ्या सरांबद्दल मला काही गोष्टी सांगायच्या आहे आणि मी त्या गोष्टी तुला विचारल्या हे तू सुद्धा सरांना सांगायचे नाही आहे. पहिल्यांदा या गोष्टीला तू तयार असशील तरच मी पण तुझ्या गोष्टीला तयार होईल. तुझं सिक्रेट मी माझ्या पोटात ठेवेल, माझं सिक्रेट तू तुझ्या पोटात ठेव, चालेल ना? प्रिया अतिशय चलाखीने बोलत होती. ठीक आहे, काय विचारायचं सरांबद्दल? विचारा लवकर, सर बघतच आहे माझ्याकडे. तो मुलगा थोडा नम्र भाषेत बोलला. सरांनी आज जेवण केलं का? सर स्वतः जेवण बनवतात की बाहेरून जेवण येतं त्यांच्यासाठी? कोण देते त्यांना जेवण? कुठे झोपतात? त्यांची राहण्याची खोली कुठे आहे? तुम्ही मुलं त्यांच्याजवळ काय करत आहात? प्रियाच्या प्रश्नांची यादी सुरू झाली. अहो थांबा थांबा, एवढे प्रश्न तर आमचे सर सुद्धा आम्हाला विचारत नाही. एक एक प्रश्न विचारा. मी एवढा हुशार विद्यार्थी नाही आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळणारच आहे, परंतु थोडं आरामात घ्या, एकदम घाई करू नका, नाहीतर जे सांगणार ते सुद्धा सांगता येणार नाही मला. पुन्हा तो मुलगा अतिशय घाबरून प्रियाला म्हणाला. चल जाऊ दे, ते राहू दे, खाण्यापिण्याचं राहण्याचं सगळं राहू दे. फक्त मला एक सांग, तुझ्या सरांचं आता शाळेमध्ये कुणाबरोबर काही तुला कळतंय ना मी काय म्हणत आहे ते? प्रियाने आता मात्र अगदी सिक्सर मारल्यासारखा प्रश्न विचारला. तो मुलगा थोडा वेळ विचार करू लागला आणि म्हणाला, काय सांगू? खरं सांगू की खोटं सांगू? मला पहिल्यांदा तुम्ही सांगा ना, तुम्ही कोण आहात, मग मी उत्तर सांगतो. तू काय मला वेडी समजले का? मी काय सांगू आणि तुला काय घेणं देणं? मी त्याची कोण लागते? मी हा फोन का केला आहे, तू हा फोन का उचलला, ते मला आधी सांग. सांगू का तुझ्या सरांना? काय रे, आता जे प्रश्न मी विचारत आहे त्याची उत्तरं दे. फालतू तू नको विचारू मला प्रश्न, नाहीतर मग तुझं काही खरं नाही. अगदी तुला नापास सुद्धा मी करू शकते, एवढं लक्षात ठेव. माझ्यामध्ये तेवढी पॉवर आहे, प्रियाने त्याला सांगितले. पहिल्यांदा असेल, कदाचित केला नसेल, मला नाही माहीत, पण आता मात्र सर एकदम चांगले वागू लागले आहेत. म्हणजे सरांचे पहिले काही आहे का नव्हतं? ब्रेकअप झाला होता का नव्हता? आपलं त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, पण पूर्वी सर फार चिडचिड करायचे आणि आता 1-2 महिने झाले सर एकदम चांगले वागायला लागले आहेत. म्हणजे सरांचं सगळं नॉर्मल झालेलं आहे. प्रेमाचं वगैरे आपल्याला माहीत नाही, आम्ही मुलं आहोत ना, आम्ही कशाला तेवढे लक्ष देणार सरांच्या गोष्टीकडे? आपण मात्र सर बराच वेळ मोबाईलवर असे एकदम कोणाबरोबर तरी एकदम सिक्रेट काहीतरी बोलायचे, एकदम हसायचे, एकदम त्यांचा चेहरा उतरून जायचा, असं एकदम वेगळे वागायचे. त्यांना बघून असं वाटायचं की सर नक्कीच प्रेमात पडले आहे, पण कोणत्या मला माहीत नाही. त्यामुळे हे जे उत्तर दिलेले होतं हे प्रियाला न आवडण्यासारखे होते. बरं ठीक आहे, दे तुझ्या सरांना फोन, प्रिया म्हणाली. नको ना मॅडम, आता नका ना बोलू. आता मला माहीत आहे तुम्ही माझं नाव सांगणार आहे, मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, मग आता माझं नाव नका ना सांगू, प्लीज प्लीज, मी हात जोडतो. तो मुलगा विनवण्या करू लागला. मुला, एकदा जर कोणाला आपण वचन दिलं ना तर ते मरेपर्यंत पाळतो. मी तुला सांगितले ना तुझं नाव नाही सांगणार, आणि मला असे तुझे नाव माहीतच नाही आहे, मग काय सांगणार आहे मी तुझं नाव? तू माझं नाव विचारलं नाही, मी तुला तुझं नाव विचारलं नाही, प्रश्न संपला. मग कशाला जास्त शहाणपणा करतो? सांग तुझ्या सरांना. प्रिया अगदी सरळ सहजपणे बोलून गेली. ओ सर, तुमचा फोन आलेला आहे, या ना इकडे. तो मुलगा मोठ्यानं ओरडत प्रियांशला त्याने आवाज दिला. थोडा वेळ शांतता आणि त्यानंतर मग प्रियांश आणि प्रिया यांचा संवाद सुरू होतो. हॅलो, हां मी थोडा कामामध्ये होतो, सॉरी, थोडा बिझी असल्यामुळे मला मध्यंतरी तुमच्याशी बोलता आले नाही. पण खरं म्हणजे तुम्हीच मला फोन केलेला होता. मी तुम्हाला फोन नव्हता केला. मला कळू शकेल का तुम्ही कोण आहे? अतिशय नम्रपणे प्रिया सोबत बोलत होता आणि त्याच्या बोलण्यावरून तरी तो प्रियाला काही धोका देऊ शकेल असं वाटत नव्हते. नंबर
अच्छा, आता तू माझा नंबर ओळखत नाही? ठीक आहे. परंतु माझा आवाजसुद्धा ओळखू नाही शकला तू? अरे, 7 जन्माची स्वप्न बघितली होती आपण एकमेकांबरोबर. तू माझ्यासाठी मरायला सुद्धा तयार झाला होता आणि आता माझा आवाजसुद्धा ओळखत नाही आहेस? प्रिया मुद्दाम त्याला चिडवायला म्हणाली. ओ मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तुम्ही कदाचित चुकीच्या ठिकाणी फोन लावला असेल. असं मी कुणाला कधीच काही वचन दिलेलं नाही. आणि प्लीज तुमचं नाव सांगा किंवा तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे ते तरी सांगा. उगाच मला असं बोलायला आवडत नाही. मी साधा सरळ एक शिक्षक आहे आणि माझं सुद्धा लग्न झालेलं आहे. त्यामुळे मला असं परक्या बाईशी बोलायला आवडत नाही. बिचारा प्रियांश, अनोळखी बाई आपल्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलत आहे, प्रेमळपणे बोलत आहे हे बघून फार घाबरलेला होता आणि घाबरूनच बोलत होता. प्रियाला त्यामुळे जास्तच मजा येत होती. आपण आता थोडा वेळ तरी त्याची अशीच मजा घ्यायची असा तिने विचार केला आणि ती शांत झाली. पण बोलणं मात्र तसंच चालू होतं. तू जणू काही त्याच्याबरोबर ती फ्लर्ट करत होती. तुम्हाला आवडतं का असं अपरिचित व्यक्तीशी बोलायला? खास करून मुलगी? कळते ना तुम्हाला काय म्हणायचे आहे? प्रिया मुद्दामून चेष्टा करण्यासाठी आणि त्याला जणू काही तपासून बघण्यासाठी बोलत होती. फोन तुम्ही केला आहे म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला आवडतात, मला नाही. मी इतका सभ्य आहे की तुम्ही माझ्याशी असे बोलत असताना सुद्धा मी अजूनपर्यंत तुमचा फोन कट केलेला नाही किंवा तुमच्याशी अजून तुम्हाला पाहिजे तशा भाषेत बोललो सुद्धा नाही आहे. हे बघा, मला भरपूर काम आहे, तुम्हाला मात्र काम नसतील असे तुमच्या बोलण्यावरून तरी वाटत आहे. ठीक आहे, ठेवतो मग मी फोन. ठीक आहे. शेवटचे वाक्य बोलून आता तो सुद्धा जणू काही फोन कट करणार अशा मार्गावर असतानाच बोलला. मी फोन कट करतो. मी ओळखतच नाही तुम्ही कोण आहात. या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला काय वाटते? मी तुम्हाला पुन्हा फोन करणार नाही आणि तुमचे आणि माझे असे सहजासहजी संपणारे संबंध नाही आहेत. आज तुम्ही भलेही मला ओळखत नाहीत असे दाखवत असले तरी असं मुळीच होणार नाही. खरं सांगा, खरंच तुम्ही मला ओळखत नाही? प्रियाने ठणकावून विचारले. माझ्या फोनवर हा लेडीजचा पहिला फोन आहे. मला माझ्या मैत्रिणी फोन करत होत्या, पण त्यासुद्धा एक ठराविक दिवशी, म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, बस. त्यानंतर मात्र मला आठवत नाही मला असं कोणी विशेष असा फोन केलेला, प्रियांश म्हणाला. पण मी तर नेहमीच करायचे. तेव्हा तर गुलूगुलू गप्पा मारायचा आणि आता अचानक लग्न झालं तर लगेच मला विसरून गेला. आठवा मी कोण आहे, की करून देऊ तुम्हाला माझी स्वतःची आठवण? प्रिया पुन्हा ओरडून बोलली. एवढ्या मोठ्यानं बोलू नका, आधीच तुमचा आवाज फार मोठा येत आहे. असं एका अपरिचित व्यक्तीशी फोनवर असं एखाद्या मुलीनं असं बोलूच नाही. बघा, खरंच मी सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही आणि मी कधीच कोणत्याही मुलीशी तुम्ही म्हणता या पद्धतीने बोललो नाही. मला तरी आठवत नाही. असं बोलून प्रियांशने फोन कट केला. प्रियाने त्याला पुन्हा फोन लावला. प्रियांशने फोन उचलला आणि म्हणाला, हे बघा, तुम्ही मला वारंवार फोन करू नका. मी तुम्हाला ओळखत नाही. एकदा सांगितलं तुम्हाला समजत नाही का? कशाला वारंवार मला फोन करता? प्रियांश, अरे माझं काही चुकलं ते तरी सांग. तू असं मला विसरून गेला. मी काय गुन्हा केला होता? तू मला सोडून लग्न करून टाकलं. एकदा सुद्धा मला काही सांगितलं नाही. मग असंच करायचं होतं तर प्रेम तरी कशासाठी केलं? प्रिया थोडा आवाज बदलवत त्याच्याशी मुद्दाम रडक्या आवाजात बोलली. मी मी प्रेम केलं होतं तुझ्यावर? मी माझ्या आईला सोडून कधीच कुणावर प्रेम केलं नाही. माझ्या जीवनामध्ये 2च बाया, एक माझी आई आणि एक माझी बायको. बस, याशिवाय जर माझ्या जीवनात कुणी असतील तर माझ्या हक्काच्या, जीवाभावाच्या, माझ्या स्वतःच्या बहिणी. प्रियांश अगदी स्वतःला स्वतःची व्यक्तिमत्व सिद्ध करण्यासाठी जणू काही लढाई देत असावा अशा पद्धतीने बोलला. अच्छा, तर आता असं म्हणताय की तुमचं माझ्यावर प्रेमसुद्धा नाही. मग त्या प्रेमपत्राचे काय करू ते तर सांगा. जे कधी तुम्ही मला लिहिल्या होत्या माझ्यावर. दिवस रात्र तुम्ही कविता करायचे, त्या कवितेंचं काय करू?
माझं सुख, माझ्या दिवसाची रात्रीची झोप, माझं खाणं पिणं, माझं शृंगार या सर्व गोष्टी तुमच्यावर अवलंबून होत्या. आणि आता तुम्हीच असे माझ्याकडून चेहरा फिरवून घेत असले तर मी जायचं कुठे? मी आत्महत्या करून घेईल. तुम्ही माझ्याशी बोलले तर मला आवडेल. मला चालतं तुमचं जरी लग्न झालेलं असेल तरी मला काही हरकत नाही. आपण पहिल्यासारखंच वागूया. तुम्ही पहिल्यासारखंच माझ्यावर प्रेम करा. तुम्ही शनिवार रविवार तिच्याकडे आणि बाकीचे सर्व दिवस माझ्याकडे. आता तरी कळलं मी कोण आहे? प्रिया पुन्हा त्याला चिडवण्यासाठी मुद्दामून नवीन हत्यार वापरत बोलली. अच्छा, तर तू बोलत आहेस का? सॉरी, मी ओळखलंच नाही. अगं, असा आवाज वेगळाच काढला तू. आणि हा नंबर हा सुद्धा वेगळाच आहे. नेहमीच्या नंबरवरून कुठे फोन केला तू? आणि फोन करायची काय गरज होती? शाळेतच आली असती. नाही, इथे जिथे आपण नेहमी भेटतो तिथे काय काम असतं मला शाळा सुटल्यानंतर? फक्त तू आणि मी. जर तुला काही हरकत नसेल माझ्या लग्नाची, माझ्या बायकोची, तुला काही अडचण होत नसेल तर मला काय प्रॉब्लेम आहे? तू आणि मी, मी आणि तू. प्रियांश बोलू लागला. प्रियांशचे ते बोलणे ऐकून खरं म्हणजे प्रियाला धक्का बसला. पण आता पुढे काहीतरी बोलायला लागेल ना, म्हणून ती म्हणाली, मग येऊ का? तू म्हणशील तर येते. अशी काय विचारत आहे? नेहमी तर अशी न विचारता मला सरप्राईज देत असते. आणि मग आज काय? तुझे ते पहिले झालं तुला. मला आजही आठवत आहे. सरप्राईज तुला आठवतं ना? प्रियांश म्हणाला. तो दिवस, ती वेळ, तू, मी आणि आता पुढे काय? हो, मला पण आठवत आहे ना. कशी काय विसरेल? बोलताना ती शांत झाली. बोल ना, अजून सांग. मला आजही आठवत आहे. तुझे गाल कसे लाल झाले होते आणि तू माझ्या गालावर जे केलं होतं ते आता या वेळेसही करायचं. मी वाट बघत आहे. येते ना मग त्या चिंचेच्या झाडाखाली? प्रियांश मुद्दाम तिला चिडवण्यासाठी म्हणाला. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.